पुण्यातील लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका कथित रेव पार्टीवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे। या पार्टीत 100हून अधिक तरुण-तरुणी सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली परवानगी रात्री 11 वाजेपर्यंतच असताना त्यानंतर ही पार्टी सुरू असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले। विशेष म्हणजे 21 वर्षांखालील युवक-युवतीही या पार्टीत सहभागी असल्याचे समोर आले आहे। घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात मद्य आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले असून आयोजकांसह बंगला उपलब्ध करून देणाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे। या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे। इथे अशा पद्धतीच्या कारवाईच्या दरम्यान परिस्थिती होती की 100हून अधिक मुलं मुली आणि इथले सगळे ऑर्गनायझर्स या ठिकाणी होते। त्यांच्याकडे त्यांनी कुठली परवानगी वगैरे घेतली आहे का ह्याची पडताळणी केली असता असं लक्षात आलंय की एक्साईजची त्यांनी दिनांक 6 रोजी 1 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंतची परवानगी त्यांच्याकडे होती, परंतु ती परवानगी संपल्यानंतर देखील त्यांनी या ठिकाणी दारूची पार्टी ही कंटिन्यू केलेली आहे। त्याच्यामध्ये काही इसम हे वयवर्ष 21च्या आतले असण्याची संभावना वाटते। आम्ही त्याची तपासणी करून घेत आहोत आणि या प्रकरणी हा व्हेन्यू ज्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यात काय रोल आहे, त्यांनी अशा रीतीने 11:30 पर्यंतची परवानगी असताना पुढे ही चालू आहे पार्टी ह्याची त्यांना कल्पना असतानाही त्यांनी ती सुरू ठेवली आहे का ह्याची पडताळणी सुरू आहे।